हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल, आयडियाजबद्दल आणि पटापट वोटिंग केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली काय झालं ना, मी खूप कन्फ्यूज झाली होती की ह्याच्यावर करू की तिच्यावर करू की तिच्यावर करू. कारण मी आज कुठलंच रेडी मटेरियल नव्हतं माझ्याकडे. मी काहीच कोणाचं काही डिसाईड करून ठेवलं नव्हतं किंवा पॉईंट्स काढून ठेवले नव्हते. आजच मला करायचं होतं. सो म्हटलं तुम्हालाच विचारूया आणि बघूया काय ते. तर जे पटापट लक्षात आले ज्यांच्यावरती एक छानसं पॉडकास्ट होऊ शकतं त्यांची नावं मी दिली होती. पण त्याच्यात पण कॉमेडी अशी झाली की काय लोक कुठले भलतेच आउट ऑफ सिलेबस आन्सर देत होते. म्हणजे जर MCQ वाले क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिले तर हे लोक 5वाच ऑप्शन स्वतःचा क्रिएट करत होते की हे 4ही ऑप्शन मध्ये आन्सर नाहीच आहे. जे असतं ना नन ऑफ द अबाव, तसं यांचं होतं नन ऑफ द अबाव आणि ह्यांचं स्वतःचंच असं वेगळं आन्सर होतं. आणि दॅट वॉज सो फनी की काही लोक 4ही ऑप्शन्समधला एकही ऑप्शन ऑप्ट करत नव्हते आणि भलताच कुठचं तरी 5वा ऑप्शन मला सजेस्ट करत होते. तो मला त्यांना हेच सांगायचं आहे की जेव्हा मी असा प्रश्न विचारते आणि मी ऑप्शन दिलेले असतात तर त्यामागे काहीतरी कारण असतं. मला पटकन पॉडकास्ट बनवता येईल असेच कॅरेक्टर्स मी दिलेले असतात. मला पण माहिती आहेत माझे कॅरेक्टर्स किती वास्ट आहेत आणि अजून किती कॅरेक्टर्सवर मी करू शकते. पण ते मी चूज करत नाही किंवा ते ऑप्शन देत नाही. त्यामागे हेच कारण असतं की त्यांच्यावरती रिसर्च करत बसायला माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि हे जे मी ऑप्शन दिलेले आहेत ते कॉन्टेंट माझ्याकडे थोड्याफार प्रमाणात का होईना रेडी आहे म्हणून मी ते ऑप्शन देते. सो हे होती सगळी मजा आजच्या पोस्टबद्दल. आणि सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. मला माहिती आहे की तुम्ही खूप एक्सायटेड असाल किंवा जाणून घ्यायला उत्सुक असाल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. तसं तर दोघींमध्ये 2 कॅन्डिडेट्समध्ये थोडंसं असं थोड्याच वोटिंगचा डिफरन्स होता. आय थिंक 10 वोट्सचा डिफरन्स होता बोंबली आणि बचनेमध्ये. बोंबली 10 वोट्सने पुढे होती आणि बचना 10 वोट्सने मागे होती. 78 आणि 88 असं वोटिंग होतं दोघींचं, इन्स्टा आणि आपलं यूट्यूबवरचं दोघांचं मिळून मी सांगते. पण जरी बोंबली 10 मार्कांनी पुढे असली तरी पण मी आज बचनावरती पॉडकास्ट करणार आहे, बचना द बोचुमॉन. आणि बोंबलीचा वार मी विकेंडच्या वारसाठी ठेवणार आहे आणि बोंबलीला आपण विकेंडच्या वारमध्ये सपासप वार करूया. दॅट्स माय प्लॅन. आणि त्या दिवशी विकेंड पण आहे. विकेंड पण आपला मस्त सेलिब्रेट होईल आणि मंथ एंड पण आहे. सो येस, विल कीप बोंबली ऑन द वीकेंड का वार. लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट ऑन बचना द बोचुमॉन. त्याची कारणंही तशीच आहेत. तिथे सिक्कीममध्ये भर थंडीत आग लागली रे बाबा. जंगल पेटले, आग लगी गी. तर म्हटलं आपण मस्त गरम तव्यावर आता हातोडा मारूनच घेऊया. तवा गरम आहे तब तक रोटी सेक लो. आता आपण पुढे पॉडकास्टमध्ये बोलूच विषयावर. काय झालंय काय आपण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. इंस्टाग्रामला तशी स्टोरी लावलेली आहे. किती बचने. चोर तो चोर वर शिरजोर. वा रे वा. मी तुला सांगितलंय बचने की तुझी स्क्रिप्ट रेडी ठेव आणि ती स्क्रिप्ट तुला रेडी ठेवायलाच लागणार आहे. जसं तुला मायसाचा आम्ही करायलाच लावलं ना उत्तर, इसका जवाब देना ही पडेगा. द नेशन वॉन्ट्स टू नो. तर तसंच द नेशन वॉन्ट्स टू नो की का बाबा तू का लपवते आहेस तुझ्या त्या सो कॉल्ड मॅनेजरला, कम कॅमेरामनला, कम फुकट्याला, कम युजलेस माणसाला. ह्याचं उत्तर तर तुला द्यायलाच लागणार आहे. आणि तशी पण तुला मिरची लागलेलीच आहे, चांगलीच तिळमिळली आहे. आणि तसाच प्रकारचा एक प्रश्न हिला कंटिन्युअसली येत होता जेव्हापासून ते मायसाच्या केसांबद्दल सांगितलं. तर लोक तिला विचारतायत, काही लोक जेन्युइनली विचारतायत पण काही त्याला खवखवे असं झालेलं आहे या बचुमॉनचं. तर लोक तिला कंटिन्युअसली विचारतायत की मला सांग की कोण आहे डॉक्टर, कुठून ट्रीटमेंट घेतली, त्या डॉक्टरचा रेफरन्स दे. माझ्या मुलीला पण सेम प्रॉब्लेम आहे. आता सगळेच काही हिच्यासारखे नसतात ना खोटारडे, मुलांच्या बाबतीत पण खोटं बोलतात असं तर नसतात ना. काही लोक खरोखरच त्यांच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे. आणि तर तू म्हणाली आहेस तर अशी एक कंडिशन असते की एका पर्टिक्युलर एरियामध्ये अचानकच टक्कल पडतं, तिथले केस विरळ होऊ लागतात. मोस्टली भांग आपला तसा होतो किंवा पुढचे केस काही जणांचे किंवा कुठेतरी असं मध्येच पुरुषांच्या बाबतीत मध्येच कुठेतरी पॅच एक क्रिएट होतो. तर तशी पण कंडिशन असते. तर असा कोण डॉक्टर असेल तर ज्याने त्याने आपला प्रॉब्लेम जाऊन त्यांना कन्सल्ट केलं असतं ना. तर नाव तर दे,
पण ते नाव काय द्यायचं, नाव असेल तर देईल ना. कॉमेंटला हार्ट नाही, रिप्लाय नाही, काय नाही. आणि अगेन तेच आहे की असं तर होऊच नाही शकत की हिने कॉमेंट बघितली नाही, कारण एक नाही 4-5 कमेंट आहेत अशा, आणि अजूनही आल्या असतील ज्या हिने होल्ड केल्या असतील किंवा डिलीट करून टाकल्या असतील. पण ही कन्व्हिनियंटली अशा कॉमेंट्स इग्नोर करते. आणि नंतर आपलं पॉडकास्ट झाल्यानंतर मला ही गोष्ट लक्षात आली की अरेच्चा, हिचं जर जेन्युइनली एवढा प्रॉब्लेम होता आणि जर आपण हिला बेनिफिट ऑफ डाऊट देतोय की बाबा खरंच आपल्या मुलांबद्दल असं इतकं लेवलला जाऊन कोण खोटं बोलू शकत नाही, आणि ती जे बोलते ते थोडं का होईना, आपण जसं म्हणालो की एंटायरली खरं नाही आहे पण एंटायरली खोटंही नसेल, पण मग जर ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तर अशा कंडिशनमध्ये जिथे तुमचे अक्षरशः नुसतं केसाला हात लावला तरी केस हातात येत आहेत, तुम्ही विंचरायलाही घाबरायचात, तर त्यावेळेला तुम्ही हेअरस्टाईल केली मुलीची, हेअर ड्रेसर बोलवली आणि फोटोशूट केलं, नंतर बड्डेला पण तिच्या हेअरस्टायलिस्ट बोलवली, तिने हेअरस्टायलिंग केली तिची. हे कसं काय मग? जर तेव्हा एवढाच इश्यू होता तर तेव्हा कसे व्यवस्थित केस होते, तेव्हा कसं काहीच प्रॉब्लेम नाही झाला, की तिच्याकडनं काहीतरी गडबड झाली आणि ते काहीतरी तुमचं फुकटचं जे काही बार्टर किंवा वॉटेवर जे काही तुम्ही डील केलं होतं ते तुमच्या अंगाशी आलं आणि त्यानंतर तिच्या केसाची वाट लागली. हा काय प्रकार काय आहे? सो ह्याच्यामध्ये विचार करायला गेलं तर बरेचसे लूप होल्स आहेत. आणि बचने मला एकच सांगायचं आहे की खोटं फक्त बोलण्याने खोटं बोलतो असं होत नाही. लपवणं, एखादी गोष्ट लपवणं हे सुद्धा तितकंच खोटं बोलण्या इतकंच खोटं असतं. समजलं का तुला? म्हणजे समजा मंडळी मला काय म्हणायचं आहे. सो तू प्रत्येक गोष्ट लपवते, लोकांच्या कॉमेंट डिलीट करते आहेस, त्यांना रिप्लाय देत नाही आहेस, तुझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नाही आहे, याचा अर्थ तू खोटं बोलत आहेस. खोटारडी बच्चू द बोचमॉन. तुला आता ह्या केसमध्ये हे जे मायसाचं जे काही फेकाफेकी केलीस ना, ह्याच्यामध्ये 3 प्रश्नांची तुला उत्तरं द्यायची आहेत. पहिली गोष्ट की ते आम्हाला कधीच कसं दिसलं नाही. दुसरी गोष्ट, तू डिप्रेशनमध्ये आम्हाला कधीच कशी दिसली नाही. तू तर सगळी मजा आणि सगळं काही मस्त फिरत होता, टाईमपास करत होता, सगळं काही तुमचं सुरळीत चालू होतं. डिप्रेशन वर्ड म्हणजे तुम्ही कुठलेही वर्ड सहज घेता का? तुम्हाला त्या गोष्टीचा त्या जो वर्ड यूज करताय त्या कंडिशनचा काही अर्थ तरी किती ते सिव्हिअर आहे, किती डीप आहे, ह्याचं काहीतरी आसभास आहे का? हां. तिसरी गोष्ट, जर तिच्या केसाची कंडिशन खराब होती तर मग तू हेअरस्टायलिस्ट वगैरे बोलवून तेव्हा कसं काय तिची हेअरस्टाईल वगैरे केलीस? हां. या 3 गोष्टीच्या आधी तू ह्या केसमध्ये उत्तरं दे. आले मोठे आता म्हणेल की मला सगळं सांगितलं पाहिजे असं काही नाही आहे आणि मी कशाला सांगू, मला जे पाहिजे, मग तुला जे पाहिजे ते सांगायचं ना, मग बकवास बंद करायचे. मग तुझं ते जे आहे ना ते बंद करायचं. कारण जेव्हा आपण आपली लाईफ पब्लिक करतो ना तेव्हा मग सगळंच पब्लिक असतं. ते तुझ्या मनाप्रमाणे तू काय लपवणार आणि काय दाखवणार असं नाही होत. आणि जेव्हा लोक पकडतात तेव्हा तर मग त्या गोष्टीची उत्तरं द्यायला तुम्ही बांधीलच आहात, कारण का तुम्हीच त्यांच्या डोक्यात ते पिल्लू सोडले. वा रे वा. म्हणजे हे तर अंधभक्त त्यांना आंधळेच समजायला लागले. असं ह्यांना वाटतं की आता ते काय आंधळे आहेत, त्यांना काही दिसतच नाही. पण कधी कधी डोळे दृष्टी येते. हां, चांगला डॉक्टर मिळाला ना माझ्यासारखा की आंधळ्याला पण दृष्टी येते आणि मग ते डोळसपणे बघू लागतात आणि मग असे प्रश्न निर्माण होतात. तर ह्या ज्या भ्रमात आहेस ना तू की मी काही फेकेन आणि लोकांना काहीच कळणार नाही, सगळं कळणार आहे आता, ह्यापुढे अजून बरंच काय काय कळणार आहे आणि त्याच्यासाठी तू रेडी राहा. तू आणि तुझा तो यार. फनी नाही हो, फनी कसला, फनी तर असलाच आहे, असाच टाइमपास आहे, फक्त नाम मात्र आहे. हिचा असली यार कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? ढबी द डुकरे. Hey you all lovely and beautiful people, it's a new day, new start and the day start with all you lovely and beautiful people. आणि आता मी चाललो आहे ड्युटीला. आता माझी 48 hours ड्युटी आहे आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे क्लिनिकला थुकपट्टी डब्बा खायला. तर त्याच्यामुळे आता असंच मला बॅक टू बॅक ड्युटीज करायच्या आहेत, कारण मला एका डेस्टिनीला जायचं आहे आणि लवकरच मला सुट्ट्या घ्यायच्या आहेत. सो त्यामुळे बॅक टू बॅक ड्युटीज आहेत. आता पुढे काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात. आणि येस, आता पुढे काय होणार आहे ते तुम्ही पाहणारच आहात. आता बघूया बचना द बोचमॉन वर जरा आपण फोकस मारूया, बोचनाच्या बोचवर. लेट्स येस येस येस.
अरे ते दादांच्या समोरून बिस्किट गोड आधी, ते नुसतं त्यांना काय खाण्यापिण्याला काय घालते की नाही ग ए वहिने, नुसतं इथे येऊन आपला काय देईल ते खातो, असं लक्ष नाही त्यांचं आजूबाजूला कोण. ते दादा वहिनी आलेले बाजूवाले, दादा आपला बिस्किटामध्ये गुंतलाय. नाही बाबा कधी मिळेल तेव्हा मिळेल, आता समोर बिस्किट मिळाले ते खाऊन घेऊया आपलं. कसले रे बाबा शेजारी. आणि काय ते तेव्हा तिथे व्हॉइस ओव्हर करून पण तेच बोलली, जे काही आम्ही यांना मिस करणार आहोत आणि एवढ्या दिवसाचा बॉन्ड होता आणि आम्ही एकमेकांकडे राहायचो आणि इतके वर्ष ते आमचे शेजारी होते, मी त्यांना खूप मिस करते. आणि नंतर ते गेल्यानंतर पण परत कॅमेरासमोर येऊन परत तेच, म्हणजे इतकी कंटेंटची कमी आहे, इतकी कंटेंटची कमी आहे, परत परत रिपीटेडली तेच बोलत असते. आता इथेच सेम गोष्ट दोनदा बोलली, परत व्लॉग एंड करताना समराईज करताना परत आणि तिसऱ्यांदा बोलेल. म्हणजे जवळजवळ फक्त 5 मिनिटाचं काहीतरी फुटेज असतं, बाकी त्या फुटेजवरतीच ही पकवते 20 मिनटं. असली बाई आहे ही. आणि फनी तुला तर सांगायची गरजच नाही आहे, तू काम किती करतो आणि सुट्ट्या किती घेतो त्याच्या बदल्यात त्याचं काही म्हणजे काही रेशो काय जुळूनच येत नाही आहे, काय समजत नाही, समजण्याच्या पलीकडे. तर राहू दे बाबा, तू काय आहेस. म्हणजे आता लास्ट टाइम त्याला काय बोलली मी, वॉर्डबॉय बोलली, तर वॉर्डबॉयवाले नाराज झाले. ते म्हणतात की यार हा नको आमच्या कम्युनिटी, आम्हाला एवढे सुट्टी नाही मिळत. बापरे, अशी सुट्टी तर कोणालाच नाही मिळत रे बाबा. त्याच्यामुळे कोणच याला आपल्या कम्युनिटीमध्ये घ्यायला तयार नाही. आता कसं काय करायचं रे बाबा, आता कसं करायचं, काय करायचं आता. फुगे एवढी पण तू बारीक नाही झाली, कुठले कपडे घालते. ते नन्नूचे कपडे आता तुझे कमी पडले तर तिचे टी शर्ट वगैरे घालते का गं. जरा माणसात कपडे घालत जा. कुठून ते वर येतंय, कुठून ते काय एकदम चप्पाचप बसलंय आणि काय दाखवते, शिशी शिशी शी. आणि काय तिचे पराक्रम चालले ते तिथे माझं लक्ष आहे, समजलं ना. जास्त बाजार बसवेगिरी करू नका, बाजार उठवून टाकेन तुमचा मी. काय रे ढबीडुल्ल्या, आयडी रिनेम केलीस ना ती, कर पेठेतली कर आणि कसलं काय काय नाव दे त्या आयडीला, मला काही फरक पडत नाही. तुला असं वाटत असेल की मी आता इथे मेन्शन करते म्हणून मला फरक पडलाय, तर मी मेन्शन ह्यासाठी नाही करते की मला फरक पडलाय, मी मेन्शन ह्यासाठी करते की तुझी लेवल दाखवते. तुला पेठेतल्या बायका कॉमेंट करायला लागल्या रे बाबा. म्हणजे तू स्वतःच कन्फर्म केलंय की पेठेत जातोस तू, तिथे तुझ्या ओळखी आहेत, तिथले तुझे सबस्क्रायबर आहे. आओ आओ असं बोलतात, बुलाती आहे पर जाने का नाही पर ये तो जाता है, म्हणून याला तिथल्या बायका पण कॉमेंट करायला लागले. ओ बहुतेक तुझं इन्स्टा स्टोरी बघितली असेल आणि नंतर तुझा व्हिडिओ बघितला असेल ना, तू आजारी पडलाय, तर त्यांना कळलं असेल की अरे इतके दिवस आला नाही, धंदा पाणी बंद झालं आमचं, तर काय झालं, म्हणून तुला मेसेज केला असेल त्यांनी आपल्या OG आयडीवरून, नाही का. आता ज्यांना कळत नसेल मी काय बोलते, ती जी कॉमेंट होती ना पेठेवाली कॉमेंट, तर ह्यांनी आयडीचं नाव चेंज करून आता पेठेवाली बाई असं आयडीचं नाव ठेवलं आहे, रिनेम केली आहे ती आयडी. तर आता हे स्वतःच कन्फर्म करतायत की ही त्यांचीच आयडी आहे आणि हेच बसतात तिथे जाऊन. ह्याचं आता नाव डुकरा सोडून आता डल्ला ठेवायला लागेल वाटतंय मला. असं पॉडकास्ट बचनीवरचं आहे, ह्याचं काय पण हिचा खास आहे ना एकदम, हिचं पण सेटिंग लावत असतो इथे तिथे. आता फनीस आहे ना हो पायल बा, त्याच्यामुळे हा सगळीकडेच अवेलेबल असतो. तर बाबा तू स्वतःची सांभाळून ठेव. आणि फनी तर बापरे अक्षरशः भीक मागतो, तरच तो इतका डिप्राइव्ड आहे की जिथे चान्स मिळेल तिकडे बिचारा हात काय पकडायला जातो, कमरेत काय हात घालायला जातो. एकतर तो ठेवलाय कोणतो मॅनेजर कम फोटोग्राफर, त्याच्यासमोर म्हणजे त्याच्या बालमनावर काय परिणाम होत असेल रे तुमचे हे चाळे बघून. हे अश्लील गोष्टी त्याला कॅप्चर करायला लावता तुम्ही. लास्ट शरम तर विकलीच आहे यांनी खरंच बाबा. आणि साधी बॅग पण तुला ती एक्सचेंज करायला देत नाही. कसा भीक मागत होता, कसं तोंड झालेलं, त्याचे एक्सप्रेशन बघा. देते का मला ती बॅग, मी म्हणाली मी नाही देणार, कारण का मी ती बॅग आहे ना मायसासाठी ऑलरेडी पॅक केली आहे, तर ती मी आता नाही देऊ शकत. आणि मग काय ते बावळटासारखं हसतोय आणि कसं बसं ती बॅग दाबून दाबून भरण्याचा प्रयत्न करतोय. कसं म्हणजे इतकं कसं काय कोण असू शकतं काही. म्हणजे एक डॉक्टर कसं, मला वाटतं ना खरंच की एक डॉक्टर कम्युनिटीने ना ह्याला खरंच मेन म्हणजे त्यांना वेळच नसेल, ती गोष्ट वेगळी आहे, नाहीतर हे कधीच झालं असतं. ह्याला खरंच हा आपली इज्जत घालवतो म्हणून ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला असताना खरंच खूप जरुरी आहे. इट्स हाय टाईम ना. काय दाखवतात आणि घरातच इज्जत नाही याला, बाहेरच्यांनी तर सोडूनच द्या. आणि पहिले आपल्याला वाटलं होतं की फक्त फनीच डेस्टिनी बोलतो, पण बचनी पण डेस्टिनी बोलते, तो ढबीडुकरे पण डेस्टिनी बोलतो. म्हणजे कसे आहेत रे लोक. ही तर चौथी फेलच आहे, चौथी का 4 बार अटेम्प्ट फेल, CA फेल.
आणि तुम्हाला आता डेस्टिनी मी दाखवते बरोबर. तुमची डेस्टिनी माझ्या हातात आहे. ती ब्युटिफुल आहे की नॉट सो ब्युटिफुल आहे की त्याचे 12 वाजवायचे ते आता मी ठरवणार. समजले का? बोल री कटपुतली डोरी जीजी संग बांधी तू तो नाच नाचे जीजी के लिए. आणि धमालदार ट्रिप. हे कुठली धमालदार आहे? हे धमाकेदार असतं. धमालदार काय असतं? नंतर हिला कोणीतरी कॉमेंट केली तर बोलते की तुम्ही जे आम्हाला बोलायचं आहे आमचं टायटल आम्ही ठरवू, ते तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला समजलं ना, नुसतं चुका काढायला पहिला नंबर. आणि नंतर ती कॉमेंट डिलीट केली आणि स्वतः चेंज पण केलं. म्हणजे किती माज ना, किती माज. जर तुला इतकंच आहे की तू बरोबरच आहे तर ठेवायचं ना धमालदार. का चेंज केलं धमालदारचं धमाकेदार? हां, धूमधाम धुडूम द बोचुमॉन. आणि प्रत्येक वेळेला मॅन्डेटरी आहे का रे गुडप्या? बचना इज लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. अरे काय ब्युटिफुल? तुझं बघ आधी काय फुल झालंय ते. काय काय घातलंय ते कपडे. लेगिंग्स घालतो बायकांसारखे काहीतरी कपडे घालून फिरत असतो. तिचं ब्युटिफुलचं राहू दे. तुझ्याकडे बघते की नाही? अरे काय कलर शोभतील, काय घालावं, कसं दिसतंय ते. आणि ट्रिपला जाताना आपण देवाचं नाव घेतो वगैरे तिथपर्यंत ठीक आहे. चला तुम्ही कुठल्या तरी स्वामींना वगैरे मानता, त्या संतांना त्यांचं नाव घेतात ते पण ठीक आहे. त्यांना तुम्ही देवाच्या जागी. पण संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचं काय तुम्ही लढायला चालले की ट्रिपला चालले? हां, तुम्हाला एवढंच आहे तर तुम्ही जा ना तिकडे बॉर्डरवर जा. जरा काहीतरी काम करा आणि तिकडे जरा कामी या. नाहीतरी हेवनच्या दारात उभेच होते ना, असं वाटत होतं धक्काच मारू. जा एकदाची, एकदम एंट्रीज घे ना हेवनमध्ये. स्टँडिंग ऑन द एज ऑफ हेवन. आणि एकदम हेवनमध्ये आल्यासारखं वाटतंय. हेवनच्या दारात उभं असल्यासारखं वाटतंय. दारात का उभी आहे? जा ना हेवनमध्ये जा. काय बोलते आणि काय तो फनी बुळचट. अरे ते महाराज पण वरून विचार करत असतील, यार नको ना, कशाला माझं नाव घेतो? तू नाही माझा मावळा, हटफुट. आणि खरंच या लोकांनी ना लाज आणली आहे. इतके बेशरम आहेत, इतके खोटारडे. आता म्हण ना बोचे बोल की मला मी काही खोटं नाही बोलत आणि काय ते दाखवते मी. हे तुम्ही म्हणत असाल कधी असं बोलली ती, कधी असं. ती कॉमेंट मोठी लांब लचक ती मी लावलीच आहे इन्स्टाला. मी इथे पण दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक कॉमेंट दाखवते मी. अगं ए बाई, जनाची नाही तर मनाची तरी ठेव. ते ढुंगू हलवत नाचत होती तिथे, तुला मारली एक सटाक्कन, बसलीस तिथे सगळं डिलीट करून. आणि त्याच्यानंतर तुला कुत्रं पण विचारत नव्हतं. ही पहिली ट्रिप नाही आहे. पहिले तू काश्मीरची ट्रिप कॅन्सल केलीस, त्याच्यानंतर परत तू थायलंडला जाणार होती, ती ट्रिप कॅन्सल झाली. मग त्याच्यानंतर तू ही ठरवलीस इकडे दुबई ट्रिप, ती कॅन्सल केली. ती कॅन्सलचं कारण वॉर वगैरे काही नाही आहे. कारण जेव्हा आधीच्या 2 ट्रिप कॅन्सल झाल्या तेव्हा कुठे वॉर होतं? तेव्हा कुठला तरी व्हायरस काढला येणे, व्हायरस आला म्हणून किती खोटं बोलायचं यार, किती खोटं बोलायचं. आणि वर म्हणायचं मी खोटं बोलतच नाही. अरे खोटं नाही, तू खोट्याच्या सगळ्या परिसीमा घाडल्या. ते चिमाने काय शिकवलं आयुष्यात? हेच शिकवलं का गं तुम्हाला? हेच असं लिटरली काय बोलावं यांचं ना, अख्ख्या खानदानावर थू आहे, थू. अरे तुमच्या तुकरट ट्रिपसाठी कोणी बुकिंग करत नाही ते बोला ना. हां, आणि तो ढबी आहे ना, ढबी द डल्ली डुकरी, तोपर्यंत तर काही होणार नाही आहे. समजलं? तो जोपर्यंत आहे ना पनोती, तोपर्यंत कोणी येणार नाही आहे. तो तर भिकेला लागणारच आहे. सोबत तुम्हाला घेऊन भिकेला लागणार आहे. अशा थरकी माणसाबरोबर कोण जाईल बाबा ट्रिपला? एकदा गेले ते येडे होते म्हणून गेले. नंतर रियालिटी समोर आल्यानंतर बाबा ऐसे इसके साथ कोण जाएगा बाबा, आपल्याला नाही बनायचं. आपण काय कुछ तो क्लास आहे आपला. तर आधी ना त्याचा बंदोबस्त करा, त्याला इज्जतीत राहायला सांगा, त्याच्यानंतरच काय ते असे उद्योग करा. आणि खोटं बोलू नका. जर इतकंच होतं ना तर आता तू ज्या जागी गेली आहे ती जागा पण तर रिस्कीच आहे. मग तिथे पण तर बॉर्डरच आहे. दुसऱ्या देशाची का असे ना, पण आहे ना. मग तो पण इक्वली आपल्याला रिस्कच पोज करतोय. तर मग तिथे कशी काय गेलीस मग? आता काय नाही आहे म्हणा, पण तरी पण आपल्या देशातच तू अशा एका ठिकाणी गेली आहे जिथे अजूनही खतरा आहे, अजूनही कधी काही होऊ शकतं. असं तू कुठेतरी आता दुसरीकडे गेली असती. मग आता जर वॉर नाही आहे, आता सगळं निवळलं आहे, तर घेऊन यायचं होतं ना ट्रिपला. आता कधीचं वॉर निवळलं आहे? आधीच तू कॅन्सल करून टाकलं सगळं.
आणि बरं बाबा, तुमचे सारखं पोस्टपोन होतं तरी लोकांना चालतं आणि कॅन्सल झालं तरी लोकांना चालतं. पहिले काय कारण द्यायची, आता एक्झाम आहे म्हणून, नंतर एकदा काय माझं पर्सनल काहीतरी होतं म्हणून आम्ही पोस्टपोन केले. तुम्ही कितीही काहीही पोस्टपोन, असे कोणते लोक आहेत की हे सारखे सारखे अग्री होतात आणि तुमच्यासारखे फुकटे आहेत बघा, तेव्हा कुठल्याही तारखेला यायला तुमच्याबरोबर रेडी असतात. कारण असे लोकच नाही आहेत, कोणी येत पण नाही. अगेन तुमच्यावर, तुमच्या त्या फालतू जिजासाली टूर्सवर कोणी थुकत पण नाही. तेरी सूरत आथू. आणि जर खरं बोलता येत नाही ना, तर खोटं पण असं नका बोलू ज्याच्याने लोकांच्या सेंटिमेंट्स हर्ट होतील, किंवा कुठल्या तरी आपल्या देशात ज्या लोकांनी सफर केलं आहे त्या लोकांचं दुःख तुम्हाला काय समजणार आहे. ज्यांची माणसं गेली आहे, ज्यांचं जे काही दुःख, ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांच्या नुकसानावर तुम्ही मलई खाताय स्वतःचं फेल्युअर लपवण्यासाठी. अरे लाज, म्हणजे आता काय काय तुम्ही काय ठेवलं काय आहे यार. सगळंच तर विकलंय तुम्ही, पोरी बाळी, आई वडील, स्वतःला, नवऱ्याला, बायकोला. तर लाज काय राहिली आता तुमची. आणि ही बचनी दीडशानपणा का करत असते ग? तुला कोणी सांगितलं होतं त्या छुट्टीचं लॉक लावायला बॅगचं? हां, तिचं काहीतरी सेट लॉक असेल, मग ते 0-0 लावल्यावरती, फिरवल्यावरती ते रिसेट होतं आणि मग तो नंबर जो काही फिरला गेला असेल ते त्याचं लॉक, नवीन लॉकिंग नंबर झाला असेल. मूर्ख बाई 0-0 करून सोडून दिली ती बॅग. आणि वरून मग, अरे मी तर असं केलं होतं, मी चांगल्यासाठीच केलं होतं. कशाला करते ग तू? काय नको करू, तुझ्याच्याने चांगल्यासाठी काय ना झालं तर वाईटच होईल लोकांचं. आली मोठी चांगल्यासाठी करायला गेलेली, तुझं व्हायला पाहिजे होतं असं. आणि नंतर मग कर्मा कर्मा म्हणतेस ना, कर्मा आला मस्त फिरून, मंद नवरा आणि कसला डोक. आणि स्वतः जे काही चांगलं झालं ना तर ते आपलं, म्हणजे मी केलं, आणि जर काय वाईट झालं तर त्या फणीवर ढकलते. तो तर आहेच बुळचट, बुग 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 गिब बुग बुग बुग, मी मी मी, हात काय वर करते यडपट. तो अगेन मग ह्या ट्रिपवरती लोकांनी बघितलं की ह्यांना सगळ्यांना कोणीतरी शूट करतंय, आणि आपण पण रील टाकली, आणि त्या रीलचा परिणाम असा झाला की इथे जाऊन लोकांनी यांना प्रश्नाचा भडीमार केला. लोकांनी यांना कंटिन्युअसली विचारायला सुरुवात केली की कोण शूट करतंय, हॅशटॅग कोण शूट करतंय. आणि ही पटापट म्हणजे इतकी त्रासली गेली होती की लगेच डिलीट करत होती. कारण तेव्हा तिला चान्स नाही मिळाला डिलीट करायला, कारण मे बी ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, नेटवर्क नसेल. पण जशी नेटवर्कमध्ये आली आणि सगळा प्रकार बघितला, सटासट डिलीट केल्या हिने कॉमेंट. आणि मग हिला ही एक कॉमेंट आली, चेक आउट दिस कॉमेंट. इथे थोडंसं फॉन्ट साईज छोटं दिसतंय, कारण ते मला पूर्ण कॉमेंट ॲडजस्ट करायची होती म्हणून. तुम्ही इन्स्टाला बघू शकता हिने काय रिप्लाय दिला आहे. सो हिने ह्याच्यामध्ये आधी सुरुवातीला विचारलं की ह्यात काय खोटं बोलली मी, तुम्ही सांगू शकाल का? तर थांब, तू विचारलंच आहे म्हणून मी सांगते तू काय काय खोटं बोललीस आणि कसं ते. पहिली गोष्ट, जसं मी आधी पण म्हणाली, खोटं बोलणं हे नुसतं खोटं बोललं म्हणजेच खोटं बोलतोय असं नसतं. काही गोष्टी लपवणं, पर्पजली लपवणं, हाईड करणं, हे पण खोटं बोलणं इतकंच खोटं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तू जे म्हणते की त्याची प्रायव्हसी आणि ज्यांना पाहिजे त्यांनाच मी घेते आणि मी म्हणून त्यांना नाही दाखवत वगैरे, तर जर इतकंच प्रायव्हेट पर्सन आहे आणि त्यांना नाही दिसायचं आहे त्याला किंवा तिला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिला, जो की तोच आहे, आता त्याला पण असं फनीसारखं काही वेगळं काहीतरी प्रकार आहे तर माहिती नाही, तो आहे की काय, पण आता तू म्हणतेस तसं त्याला किंवा तिला नाही दिसायचं आहे, तर मग तो किंवा ती तुझ्या कुठल्याच पोस्टमध्ये नाही दिसली पाहिजे ना. इथे नाही दिसत पण मग इन्स्टाला तर सरेआम फोटो काढते तुमच्याबरोबर, ते सुद्धा मधोमध उभा पोपट होता सभापती, पोपटी तो किंवा ती तर मध्ये होता. मग ते कसं चालतं नाही दिसायचं आहे तर? ते पण तर तुझं अकाउंट पब्लिक आहे, यू आर पब्लिक फिगर देअर बेब. तर मग ते कसं काय? तिथे पण मग हाईड कर त्याला, नाही का? आता तुम्ही म्हणाल की काय जीजी हिला बेब म्हणते तू. अरे तुम्ही बेब मूवी बघितलाय का? त्यातली बेब हो, तुम्हाला कळलं ना, ती आहे ती डुकऱ्याची यार बेब. डुकऱ्याला बेब म्हणत असेल ना. नंतर तू जे काही लिहिलेस ना की दॅट्स माय पर्सनल चॉईस, काय दाखवायचं काय नाही दाखवायचं, आणि कोणी मला फोर्स नाही करू शकत, आणि मी बांधील नाही आहे की मी सगळ्या गोष्टी माझ्या दाखवल्या पाहिजेत किंवा सगळ्या गोष्टी. आय सी, म्हणजे ज्या गोष्टी तू दाखवतेस त्या तू विलिंगली दाखवतेस, जसं की तुझं ढुंगू, त्याच्यानंतर जे तू मागे जे काही आपल्या नन्नूबरोबर केलंस
त्याच्यावरती फोकस मारला आणि नंतर मग ती गोष्ट तू काढलीही नाहीस आपल्या ह्याच्यातनं, तू ते कटही केलं नाहीस, म्हणजे ते पण तू विलिंगली दाखवलं होतंस. ओके. आणि त्याच्या आधी पण तू मायसा पण अशीच पाय फाकून बसलेली डायनिंग टेबलवर, तर ते पण दाखवलं होतं. त्याचा तर मी असा स्क्रीनशॉट पण लावलेला होता धुसर असा ब्लर करून. तर ते पण तू विलिंगली दाखवलंस. म्हणजे हे सगळं तू विलिंगली दाखवतेस. ह्या सगळ्या गोष्टीला तुला असं वाटतं की हा दाखवल्या पाहिजे, दिस इज युअर पर्सनल चॉईस असं समजायचं ना आता आम्ही. आणि हे सगळं ज्या गोष्टी दाखवू शकते याच्यामध्ये काहीच नाही आहे लपवण्यासारखं, ती गोष्ट लपवून ठेवतेस तू का? तर दॅट्स युअर पर्सनल चॉईस, इट्स हर चॉईस. वो बोचूमॉन है, कुछ भी कर सकती है. ह्यांच्यामध्ये हे नॉर्मल आहे हो मंडळी. असं लोकांचे चेहरे वगैरे दाखवणं हे त्यांच्यासाठी म्हणजे प्रायव्हसी जपणं आहे. पण लोकांचे ढुंगू दाखवणं, त्यांचं आणि काय प्रायव्हेट पार्ट्स दाखवणं आणि चड्डी दाखवणं, ब्राडू दाखवणं हे एकदम नॉर्मल आहे. हे यांच्यासाठी चालतं. नॉट प्रायव्हेट, इट्स पब्लिक. फुगीची पण चड्डू वॉज पब्लिक. हे सगळं विलिंगली होतं बरं का. इट्स देअर चॉईस. एनिवेज म्हणजे खूपच मी बोलली होती ना, खूपच आग लागली आहे आणि काय आणि एंडिंगला काय तर म्हणे गिरे तो बी टांग उपर सारखं, की कशावरून तुमच्याकडे काय प्रूफ आहे? काय प्रूफ आहे? हाच प्रूफ आहे की कंटिन्युअसली कोणतरी कॉमेंट करते, तर तो परत परत का कॉमेंट करेल? स्वतः डिलीट करून का कॉमेंट करेल? याचा अर्थ तू कॉमेंट करतेस, त्याला डिलीट करायची आहे तर त्याने डिलीट केल्यावरती सोडून दिलं असतं ना. परत ती व्यक्ती का कॉमेंट करून तुला विचारते? तिची कॉमेंट डिलीट झाली आहे म्हणून विचारते. आणि डिलीट झाली आहे याचा अर्थ काय? कोण केलंय? तुझ्याशिवाय डुकऱ्या करतो का तुला अडकवायला? नाहीतरी तुम्ही एकमेकांना फसवायला कुठल्याही थराला जाऊ शकता. सो या, दॅट इज क्वाईट पॉसिबल. लोकांवर आळ घेण्याआधी तो डुकऱ्या बसलाय ना त्याचं बघ आधी. लास्ट टाइम तू त्याच्या इथे जाऊन स्वतः ID बनवून काहीतरी कॉमेंट केलेली माझ्या इथे, त्याच्या पॉडकास्टच्या खाली येऊन मुद्दामून कॉमेंट करतेस. तू त्याची वाजवते तर तो पण तुझी वाजवतो. तुमचा आपापसात आधी वाजवी नीट काय ते वाजवून घ्या, निपटून घ्या आणि नंतर लोकांवर आळ घ्या. बाहेरचे नंतर येतात, तुमचे घरचेच बघा आधी काय एकमेकांवर तुललेत ते एकमेकांची वाजवायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तर मी विसरलीच, की मुद्दामून तिकडे जाऊन मुद्दामून मेन्शन करायचं की हा चंशू या रूममध्ये, ही रूम एक्स्ट्रा आहे आणि या रूममध्ये चंशू एकटा झोपणार आहे. अरे कोण बिलीव्ह तरी करेल का? कशाला ती रूम दाखवणे? तुम्हाला कोणी विचारलंय की तुम्ही कशा रूम घेतल्या आहेत, किती रूम घेतल्या आहेत, कुठल्या रूममध्ये कोण झोपणार आहे? तू स्वतःच मूर्ख बाई मुद्दामून एम्फसाइज करते. तुला कळतंय का? कोण बिलीव्ह तरी करणार आहे का? आणि मग प्रश्न विचारले की मी ही कशाला, ही फालतू इन्फॉर्मेशन कशाला दाखवते? ओ राईट, इट्स युअर पर्सनल चॉईस, राईट. एकतरी बाई इतकी लबाड आहे, इतकी आणि थुकरड आहे ना, हिला कोणी ओळखत पण नाही तिथे. इतके हिच्या मागे पुढे तिकडे जिथे हिचा श्वास चढला होता ना, तिथे इतकी नाटकं करत होती की कोणीतरी असं म्हणावं, अरे ही तर बोचुमॉन आहे, अरे बोचुमॉन आम्ही तुमचे ब्लॉग बघतो. पण कोणी हिच्या मागे पुढे मराठी लोक होते, पण कोणी हिच्याकडे लक्ष पण देत नव्हतं. ॲज आय सेड की कोणी यांना तेरी सूरत आथू त्या लायकीचं पण समजत नाही, तर म्हणून हिच्याकडे लक्षच देत नव्हते. तर हिने स्वतःच जाऊन कोणाला तरी पकडलं, मग कोणतरी मिळालं, त्यांच्याशी गप्पा मारायला लागली की माझं असं तसं, आणि तो फनी मागून. म्हणजे यार कोणतरी डॉक्टर असेल तर तो स्वतःची ओळख करेल की ना, हाय आय एम डॉक्टर फनी आणि मी एक डॉक्टर आहे बाय प्रोफेशन. त्याचं सोडून ह्याचा बॅकग्राऊंड स्कोर. ही DBSची मेंबर आहे, ही DBSचं सगळे काही व्लॉग्स टाकते. नंबरची पकाऊ व्लॉगर आहे हे पण सांगायचं ना. त्या लोकांनी ओळखलंच, त्या लोकांनी काही रिॲक्टच केलेलं नाही जास्त. आणि ह्यांचं म्हणजे फिरणं तर असं असतं की एका दिवसाला एकच काहीतरी कुठलं तरी डेस्टिनी करतात आणि बाकीचं तर जाऊ दे, काय अर्धा दिवस तर वेस्टच घालवतात, नुसतं टाइमपास करतात, नुसतं कुठेतरी जाऊन व्ह्यू करत बसतात पागलसारखे. आणि दुसरे कोणी काहीतरी सजेस्ट केलं तर फनी म्हणतो नेक्स्ट टाइम, आणि तिथेच कट करून टाकतात. कधी यार तुम्ही किती वेळा जाता एकाच ठिकाणी, काय ते एकदा नीट व्यवस्थित बघून घ्या ना. कुठे जातात तिथे असंच माती खातात. आणि काय तो म्हणे आम्ही ना तिकडे नेपाळी डान्स केला आणि आमचा डान्स सगळे बघतच राहिले, सगळे आम्हाला बघतच राहिले. अरे कोणी नव्हता बघत यार, किती वेळा तुला ऐकायला वाटतं तेरी सूरत आथू. आणि नेपाळी, अरे किती यार, किती आज तर शिवी देऊनच टाकते. किती तुम्ही स्वतःचा अडाणटोटपणा दाखवणार दुनियेला? किती दाखवणार?
म्हणजे ते लोक ऑलरेडी ऑफेंड होतात, ते लोक ऑलरेडी फेडअप झाले आहेत की त्यांना काय ना काहीतरी असं चिनी बिनी काय काय म्हटलं जातं. ते म्हणतात की आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही भारतीय आहोत आणि प्लीज आम्हाला भारतीयच म्हणा, आम्ही भारतात राहतो. तू त्यांना नेपाळी करून टाकलंस. अगं काय बोलू यार तुला, मी काय बोलू. तुला आफ्रिकन बोललं तर चालेल? हां नाही, ते पण नाही बोलू शकत. ते पण म्हणतील ह्याची आमच्यामध्ये नाही आहे, हिच्यापेक्षा हिच्या डुंगू आमच्यासारखे थोडी ते ऑफेंड होतील, माझ्यावरती डुंगूच्या मानहानीचा दावा ठोकतील, शी एक म्हणतील. तर त्याच्यामुळे त्यांचं पण नाही. पण तू इमॅजिन कर की कोणतरी तुला असं म्हणते, तुला कसं वाटेल. मग दुसऱ्यांना अरे नेपाळ वेगळा देश आहे, एखाद्या भारतीय व्यक्तीला नेपाळी बनवून टाकलं. तुझ्या फनीला कोण म्हणालं की तो पुरुष नाही आहे, तू पुरुष आहेस तर चालेल तुला? हां मग काय पण कोणाला काही बोलायचं यार. तुम्ही तर म्हणजे ना बरोबर आहे, तू ना CA फेलच आहे, चौथा अटेम्प्ट फेल. आता थोड्या मी बॅक टू बॅक ड्युटीज करतो आहे, कारण मला सुट्ट्या घ्यायच्या आहेत, आम्हाला बाहेर जायचं आहे, आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत. तर हे सगळं बोलत होतास तर तू सुट्ट्या नक्की जूनच्या अप्लाय केल्यास की मेच्या अप्लाय केल्या? तुझी बायको म्हणते ना की नाही, तशी त्याची चूक नव्हती, त्याने फक्त म्हणजे तारखा बघितल्या आणि महिना त्याला माहिती नव्हता. अरे सुट्ट्या घेताना तर महिना माहिती होता का? सुट्ट्या म्हणजे कुठला पण ते ह्या पण 20-21 तारखेला सुट्टे टाकलेत आणि पुढच्या पण 20-21. इतका फुकट्या डॉक्टर आहे, सुट्ट्याच टाकतो, जातो किती आणि सुट्ट्या किती घेतो हाच मोठा प्रश्न आहे. मग आणि कोणी हॉटेल कन्फर्मेशन येतं किंवा आपण काही ट्रॅव्हलिंग वगैरे तिकीट आपण परत एकदा क्रॉस चेक करतो की नाही. आणि हेच मी म्हणते, चांगलं झालं तर मी आयटनरी मी केली, हे सगळं मी ठरवलं, ते सगळं फालतू, ते पण फालतूच असतं. पण हिला वाटतं की द ग्रेट, हिला वाटतं की शी इज द ग्रेट. पण चूक झाली की फनीने अरे फनीने काय, तू पण इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. ती तो छुट्टीचा नवरा, सगळे इक्वली, सगळे तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत. कोणीच नाही चेक केलं, ते पण तुझ्या जीवावर आले. कळलं रे बाबा काय चॉईस आहे. आणि हे लोक, हे तर तुमच्या बाबतीत झालं म्हणून ठीक आहे, तुम्ही लोकांना ट्रिपवर घेऊन जाणार. वा 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 वा, म्हणजे धन्य आहे रे बाबा तुम्ही. आता बघा मूर्खांनो, अंध मंद थंड अंड भक्तांनो, बघा ह्यांच्याबरोबर अजून एक या लोकांनी पॉईंट दिलाय, त्यांच्याबरोबर जाणं योग्य आहे की खरंच ते आता तुमचं तुम्ही ठरवा. असं झालं ना की तुम्हाला डिफरन्स भरावं लागेल, नाही तर एका रूममध्ये कोंबतील हे लोक. आले मोठे जिजा साली टूर चालवत आहेत, जिजा साली आथू. मायसाला भूक लागली रे बाबा, ती बोलते मला भूक लागली आहे, चल ना आई आपण तिथं. आई आपलं एकदम फुल, आता कसं होणार माझं, मला आता कोण घेणार, मला कोणी घर देतं का? घर नुसतं घुसली आहे. मी टाईममध्ये पण दोघं तेच करत होते, मस्त मस्त कर्मा. आता कळलं ना तुम्हाला? कर्मा करा, अजून कांड करा, अजून ID बनवा आणि काय कुठे काय नावं द्या. ह्याच्यापेक्षा वर्स्ट होणार आहे, वर्स्ट. वेट अँड वॉच. तो बघतो रे बाबा, तो बघतो. अल्टिमेटली तुम्ही कितीही लपवलत, कितीही काही केलं तरी पण त्याच्यापासून काहीच नाही लपत. सबका मालिक एक. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्त.